कल्पना चुंबळे आता हे नाशिक बाजार समितीच्या पहिला खरं तर महिला सभापती म्हणून नियुक्त झालेल्या आहेत। खरं तर चुंबळेंची बाजार समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली। देविदास पिंपळेंच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव झाल्यावर निवडणूक घेण्यात आली होती आणि आजच्या निवड प्रक्रियेवर देविदास पिंगळे यांचा बहिष्कार होता। पिंगळेंविरोधात 18 पैकी 15 संचालकांनी अविश्वास दाखवला। त्यानंतर देविदास पिंगळे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव पारित झाल्यानंतर बाजार समितीची निवडणूक झाली। राष्ट्रवादीचे नेते देविदास पिंगळे यांच्या विरोधात 18 पैकी 15 संचालकांनी अविश्वास प्रस्ताव आणला होता आणि गिरीश महाजन यांच्याच आदेशाने अविश्वास प्रस्ताव आणल्याचं पिंगळे यांनी पुनरुच्चार केलाय। या संपूर्ण प्रकरणाची माहिती अजित पवार यांना दिल्याची देखील देविदास पिंगळे यांनी माहिती दिली आहे। तर 2 वर्षांपूर्वी झालेल्या पॅनलमध्ये खरं तर निवडून आलेल्या माझ्या संचालकांनीच गद्दारी केल्याचा आरोप देखील पिंगळेंनी केले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।